गोकुळदास तेजपाल रुग्णालय शतकोत्तर सुवर्णवर्ष आपण इथे साजरा करत आहोत. तरी गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील सन्माननीय अधीक्षक सर यांना विनंती करतो की प्रथम आपण शुभेच्छा द्याव्यात. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय निवतकर सर, म्हैसेकर सर, सापळे मॅडम, अधिष्ठाता संकपाळ सर, तायडे सर, सुरासे सर, सावर्डेकर सर आणि इतर सर्व मान्यवर, आज आपण दिमागदार 150व्या वर्षात पदार्पण करून तो पूर्ण केलेला आहे आणि 151व्या वर्षात आपण पाऊल ठेवतो आहे. आपली ही वाटचाल स्लो अँड स्टडी विन द रेस अशी आहे. ह्या रुग्णसेवेची 150 वर्ष जी पूर्ण झालेली आहेत, किंबहुना एक नियतीचा असा नियमच आहे की फळ बीज एक लावतं, झाड वाढायला दुसरं मदत करतं आणि तिसरं ते फळ घेऊन जातं. परंतु तरीसुद्धा झाड वाढायचं थांबत नाही. आपल्या गोकुळदास बाबांचं तसंच झालं. वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, परंतु त्यावेळेस त्यांनी जे झाड लावलेलं आहे आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. इवलेसे रोप लाविले द्वारी तयाच्या वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला कळी वेचिता बहरू फुले वेचिता बहरू कळी असे आलं. आणि आता हे नवीन कळी खुलणार आहे नवीन प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूपाने. आज आपण कोविड काळातसुद्धा अगदी उत्तम प्रकारे रुग्णसेवा दिली. अनेक आपले कर्मचारी हे पहिल्या लाटेत आजारी पडले. जेव्हा लोक भीत होते कोविड सर्व्हिस द्यायला, त्यावेळेस ते कोविड पॉझिटिव्ह होऊन उपचार घेऊन पुन्हा बरे झाले आणि पुन्हा त्याच जोमाने त्यांनी रुग्णसेवा दिली. आज आपण या 151व्या वर्षात अनेक नवीन उपक्रम घेतले. योगाचा आपण उपक्रम चालू केला, इकडे ट्रान्सजेंडर वॉर्ड सुरू केला, PSA प्लांट आहे आणि इतर अनेक आपण उपक्रम राबवत असताना एक सामाजिक बांधिलकी ही जपलेली आहे. आणि आजचा हा उत्सव ठेवण्याचा कार्यक्रम हाच आहे की अशीच स्फूर्ती घेऊन या मान्यवरांच्या मार्गदर्शनाच्या शब्दांनी आपल्याला अधिक उत्साह येईल आणि अधिक कार्यक्षमतेने आपण रुग्णसेवा देऊ. गोकुळदास बाबांच्या पवित्र स्मृतींना प्रणाम करून माझे मी 2 शब्द संपवतो आणि सर्वांना या 151व्या वर्षाच्या पदार्पण दिनी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा देण्यासाठी ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे समोर रुग्णालय तेथील सन्मान्य अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्या. गोकुळदास तेजपाल रुग्णालयाच्या 151व्या वर्षाच्या पदार्पणाच्या सगळ्यांना शुभेच्छा. जे हॉस्पिटल ज्याच्या समूहात हे रुग्णालय येतं ते देखील 180व्या वर्षात पदार्पण करणार आहे पुढच्या महिन्यातच. 180ला आता काय म्हणतात ते चिखलकर सर आपल्याला महिन्याभरात सांगतील, कारण का त्यांनीच हा नवीन शब्द शोधून काढला आहे जो खूपच ॲप्ट त्या तारखेला बसतो आहे. शतकोत्तर सुवर्ण वर्ष. खूपच सुंदर त्यांनी ती व्याख्या केली आहे. इथे उपस्थित सगळ्यांमध्ये व्यासपीठावरील सदस्यांमध्ये कदाचित मी एकटीच असेन जिने GT हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रारची पोस्ट करून इथे काम केलं आहे, म्हणून बाकी सगळे हॉस्पिटल्सबद्दल सांगतीलच. पण मला फक्त ह्या क्षणी जे मी गेल्या वर्षी देखील बोलले होते पुन्हा एकदा बोलेन की GT हॉस्पिटल हॅज ऑलवेज बीन अ हॅपी प्लेस. रेसिडेंट्सना GT हॉस्पिटलमधलं पोस्टिंग खूप आवडायचं, कारण का वर्कलोड खूप जास्त नव्हता. जे नंतर तो कमी वाटायचा, खूप कमी देखील नव्हता, खूप शिकायला मिळायचं. मी इथे आशर सरांच्या युनिटमध्ये होते आणि सर्वात जो त्याचा काय म्हणतात USP होता, पेरिफरल हॉस्पिटल्समध्ये एकमेव चांगलं कॅन्टीन असलेलं हॉस्पिटल होतं. कामाला कॅन्टीन नावापुरतं होतं. सेंट जॉर्जचं कॅन्टीन पण एवढं ग्रेट नव्हतं. आणि आम्हाला असं सांगितलं जायचं की GTमध्ये 6 महिने पोस्टिंग केल्यानंतर जर तुमचं वजन वाढलं नाही 5 किलोनी कमीत कमी, तर तुमची TBची टेस्ट करून घेतली पाहिजे. इतकं GTचं कॅन्टीन त्यावेळी प्रसिद्ध होतं.
आणि बाकीचे मान्यवर हे सांगतीलच, पण मला दिसलेला फरक जो आहे जी टीमध्ये, की आम्ही जेव्हा 90च्या दशकात रेसिडेन्सी आणि अंडरग्रॅज्युएट पोस्टिंग करत होतो त्यावेळी इथे अवतीभवतीच्या भागात, गिरगावातल्या भागात किंवा इथे समोर क्रॉफर्ड मार्केट वगैरेला सगळ्या चाळी होत्या. पिडियाट्रिक्स डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे किंवा सर्जरीमध्ये UG पोस्टिंग केल्यामुळे आम्ही बघितलं आहे. तर बरेचसे पेशंट ह्या लोकल भागातले यायचे. आता हळूहळू त्या चाळीत पण कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट झाले आहेत, तिकडे दुकानं झाली आहेत, ट्रॅव्हल एजन्सीज झाल्या आहेत आणि त्या बदलाला GTनी एक्सेप्ट करून नवीन नवीन उपक्रम इथे सुरू केलेत. डॉक्टर चिखलकर म्हणाले तसं 150 वर्ष झाली आहे तेव्हा ना काहीतरी बदल, म्हणजे एक नवीन मेडिकल कॉलेजेस होणार आहे, पण ट्रान्सजेंडर वॉर्ड असू दे किंवा डी सेंटर असू दे, असे इतर ठिकाणी नसलेल्या अनेक गोष्टी GTनी केलेल्या आहेत. आणि इथली विद्यार्थी म्हणून मला त्या सगळ्याचा सार्थ अभिमान आहे आणि आपण ह्या गोष्टी करू शकलो आहे ह्याचा आनंदही आहे. तर पुन्हा एकदा संपूर्ण GT आणि जे समूह रुग्णालयाच्या परिवाराला शुभेच्छा देऊन माझं म्हणणं थांबवते. थँक्यू. पुढील शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय श्री दिलीप म्हैसेकर सर संचालक यांना विनंती करतो, कृपया आपण शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. मान्यवर, सर्व मान्यवर उपस्थित, मंचावरील उपस्थित तसेच सर्व मान्यवर उपस्थित. आत्ताच मॅडम म्हणाल्याप्रमाणे GT हॉस्पिटलच्या शतोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा. आताच आपले काय म्हणतात चिखलकर सर म्हणाले की इवलेसी रोप लाविले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी, पण खऱ्या अर्थानं हॉस्पिटल आहे मॅडम, पण आता हे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर होत आहे. ही सगळ्यात अभिमानाची बाब आहे की ज्या GTमुळं आज जे वर आलं त्याच्यानंतर त्याला सगळ्यांनी साथ दिली, त्याच्यानंतर आज एक इंडिपेंडंट स्वतः वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूपात येत आहे. तसंच या प्रसंगी नवीन अधिष्ठातासुद्धा इथे रुजू झाले शंकपाळे सर, त्यांनासुद्धा माझ्या शुभेच्छा की असंच त्याची उत्तरोत्तर प्रगती हो. डॉक्टर चिखलकरांनासुद्धा शुभेच्छा, कारण ते स्वतः सगळं बघतात इथं आणि अशीच पुढं भविष्यात लवकर प्रगती होऊन याला मान्यता मिळो एवढीच या प्रसंगी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 संबोधतो. नमस्कार. धन्यवाद सर. पुढील शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय आयुक्त श्री राजीव निवेदकर सर वैद्यकीय शिक्षकांना विनंती करतो की आपण सर शुभेच्छा द्याव्यात. सर्वांना नमस्कार. आज इथे व्यासपीठावर उपस्थित आमचे सहकारी संचालक डॉक्टर म्हैसेकर, अधिष्ठाता श्रीमती सापळे, डॉक्टर चिखलकर, डॉक्टर संकपाळ आणि आमचा दैनंदिन संबंध ज्यांचा येतो डॉक्टर सुरवसे, डॉक्टर सावर्डेकर, डॉक्टर तायडे आणि सर्व बंधू भगिनींनो, मला फार आनंद झाला आहे की हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो आहे. एखाद्या इमारतीला 150 वर्ष होणं अशी ही साधारण इमारत नाही, तर ती इमारत आणि त्यातले सर्व कर्मचारी अधिकारी हे मुंबईतल्या जनतेच्या आयुष्याचे साक्षीदार राहिलेले आहेत. त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आताच वक्त्यांनी सांगितलं की इथे कसे उपक्रम राबवले जातात. काही इनोव्हेटिव्ह उपक्रम देखील आपण अभिनव उपक्रम राबवलेले आहेत. मला आठवतं की मी इथे जिल्हाधिकारी मुंबई शहर जेव्हा जानेवारी 20मध्ये कार्यभार घेतला, त्यानं लगेच करोना मार्चमध्ये सुरू झाला आणि या कोविडच्या धामधुमीमध्ये सर्वप्रथम आपण GT हे कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केलं होतं. त्यावेळेला मला आठवतं डॉक्टर शिनगारे इथे सुप्रिटेंडेंट होते आणि त्या काळामध्ये GT हॉस्पिटलने जी अविस्मरणीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल इथल्या सर्व कर्मचारी बंधू भगिनीकरता मला त्यांचे आभार मानायची संधी ही या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी दिनी लाभली. याबद्दल मी स्वतःला फार आनंदित झाले असं समजतो. आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे. कदाचित येणाऱ्या पिढीमध्ये शतकोत्सव, हिरक महोत्सव किंवा द्विशतक महोत्सव साजरे होतील या इमारतीचे आणि या हॉस्पिटलचे. त्यावेळेला आपण नसू, परंतु आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत राहतील. दुसरा एक आनंदाचा विषय म्हणजे की मी आयुक्त या पदावर आल्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन मेडिकल कॉलेज,
सुरू करण्याचा एक निर्णय घेतला शासनाने. तो निर्णय अंमल करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. त्याचबरोबर एक अत्यंत मला आवडणारी गोष्ट झाली ती म्हणजे हे GT येथे देखील मेडिकल कॉलेज स्थापन व्हावे आणि ते देखील सुरू करण्यामध्ये माझा सहभाग राहिला. याबद्दलही माझा आनंद द्विगुणित झालेला आहे. एक मुंबईकर म्हणून किंवा माझी आता ही मी 4थ्या पिढीचा मुंबईकर आहे. माझे वडील आजोबा पणजोबा सगळे मुंबईकर होते. त्यामुळे कदाचित त्यांनी देखील कधी ना कधी इथे JJ किंवा GTमध्ये उपचार घेतलेले असतीलच, कारण त्यावेळेला फार मोठी खाजगी हॉस्पिटल्स वगैरे नव्हती. आणि हा एक आपल्या जीवनाशी निगडीत असणारा आपल्या ह्या हॉस्पिटल्सचा विषय आहे मुंबईकरांच्या. आणि त्यांना आजतागायत तुम्ही जी सेवा दिलीत तीच यापुढे अशाच हिरिरीने आणि उत्कृष्टतेने द्यावी अशी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच एक आनंदाचं वातावरण आपल्या या गोकुलदास तेजपाल रुग्णालय इथे आहे आणि शतकोत्तर सुवर्ण वर्ष आपण इथे साजरा करत आहोत. आणि विनंतीस मानदेव सर्व मान्य उपस्थित झालेले आहेत. आणि हा सन्मान सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होण्यापूर्वी आणि त्यानंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे, तरी आपण कुणीही कुठे जाऊ नये. आणि या सर्वांचे आभार मानण्यासाठी आदरणीय डॉक्टर सारिका मॅडम यांना विनंती करतो, कृपया आपण पुढे यायचं आहे. मान्यवरांना वंदन करून मी आभार प्रदर्शनाची जबाबदारी स्वीकारते आहे. आभार प्रदर्शन ही तशी जबाबदारी मोठी असते. आमच्या स्टेनो मॅडमनी मला ह्याच्यासाठी मदत केली आहे. त्यांनी ज्या ओळी त्यांना सहज सुचल्या आहेत त्या मला लिहून दिल्या आहेत. भेटी तुमच्या आले आहे स्वप्नपूर्तीच्या सुंदर वेळी, सुचले तशा सादर करते आभाराच्या 4च ओळी. तुमच्या माझ्या ओठावरती एकच आता सूर निघावा, कृतज्ञतेचा सोहळा बनूनी मैफिलीचा या शेवट व्हावा. आज 8/4/24 रोजी आपल्या रुग्णालयाने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण होऊन 151व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. त्यासाठी मी सर्वांचेच आभार मानते. सर्वप्रथम रुग्णसेवेसाठी ही वास्तू उभारणाऱ्या गोकुळदास बाबांचे मी आभार मानते. दधीजीचं व्रत घेऊन स्वतः मरणासन्न असतानासुद्धा त्यांनी मी कसे 1.5 लाख रुपये देऊ किंवा हे 1.5 लाख रुपये माझ्या पुढच्या पिढीला उपयोगी पडतील, मी का देऊ ह्यांना, असा विचार न करता त्यांनी ते दधीजीचं व्रत घेतलं आणि ते आजपर्यंत चालू आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभत आहेत, यासाठी त्यांचे मनापासून आभार. विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या मान्यवरांचे आभार. वादळांना छातीवर झेलण्याचे साहस आणि सामर्थ्य देणाऱ्या वक्त्यांच्या शब्दांचे आभार. मार्गदर्शनाच्या गोष्टी शांतपणे ऐकून घेणाऱ्या संयमी श्रोत्यांचे आभार. कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही जुळवून आणणाऱ्या नियोजकांच्या युक्तीचे आभार. उत्तम उदात्त विचारांनी प्रेरित होऊन असे कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांच्या इच्छाशक्तीचेही आभार. वेळ, पैसा, परिश्रम खर्च करून कार्यक्रमाच्या यशासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार. सर्व काही सुरळीतपणे जुळवून आणणाऱ्या ईश्वरी शक्तीचे आभार. आणि या कार्यक्रमासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनपूर्वक आभार. या रुग्णालयाला परिवार मानून उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाचे आभार. व्यासपीठावरील मान्यवर, माननीय आयुक्त साहेब, संचालक साहेब, आमच्या डीन मॅडम, प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माननीय अधिष्ठाता सर, जजी समूह रुग्णालयाचे आधारस्तंभ असलेले आत्ता 3 उपस्थित असलेले पण एरवी 4ही असलेले 4ही आधारस्तंभ, राज्य परिचार्या अधीक्षिका आणि GT कर्मभूमी असलेल्या बडे मॅडम, या सर्वांच्या प्रार्थनीय उपस्थितीसाठी मनापासून धन्यवाद. गोते रुग्णालयाच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार. निवेदक श्री नितीन जाधव आणि विदिशा चुरी यांचे विशेष आभार. आता मी मान्यवरांना विनंती करते की सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याकरता त्यांनी व्यासपीठासमोर आसनस्थ व्हावं आणि पुढील कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी मी सुबी ब्रदर आणि यशस्वी सिस्टर यांना बोलवते. धन्यवाद. थँक्यू.